नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत जुनी वास्तू खरेदी करताना व नवीन वास्तू खरेदी करताना कुठल्या गोष्टीची पडताळणी करणे गरजेचे आहे व कुठले आहेत ते महत्त्वाचे मुद्दे। तर चला मित्रांनो जाणून घेऊया। पॉइंट नंबर 1, कुठलीही जुनी वास्तू खरेदी करताना त्या वास्तूमध्ये भूतकाळामध्ये कुठल्याही व्यक्तीचा आत्महत्या करून मृत्यू झालेला नसावा किंवा कुठल्याही व्यक्तीचा आगीत मृत्युमुखी झालेला नसावा। शक्यतो अशी वास्तू घेणे टाळावे शास्त्रानुसार। पॉइंट नंबर 2, कुठलीही वास्तू तुम्ही घेत असाल त्याच्या आजूबाजूचा परिसर तितकाच महत्त्वाचा आहे, तो देखील पाहणे गरजेचे आहे। आजूबाजूचा परिसर, झाडे, बऱ्याच गोष्टी असतात त्यामध्ये बारीक सारीक, त्या आपल्या पुढील आयुष्यासाठी किंवा त्या वास्तूसाठी बरेच प्रभाव टाकतात। पॉइंट नंबर 3, तुम्ही ज्या व्यक्तीच्या नावे वास्तू घेणार आहात त्या व्यक्तीची जन्मपत्रिका, परत पत्रिकेमधली ग्रहांची स्थिती, त्यांची अनुकूलता, परत नक्षत्र, या गोष्टी देखील तितकेच पाहणे गरजेचे आहे। चौथी गोष्ट, तुम्ही वास्तूचे बांधकाम कुठल्या दिवशी, कुठल्या वारी, कुठल्या वेळी, कुठल्या मुहूर्तावर करणे ते देखील तितकेच महत्त्वाचे। परत त्यासाठी काय पूजाविधी केली जाते, काय उपाययोजना केली जाते, वास्तूमध्ये काय गोष्टी पुराव्या लागतात किंवा वास्तूमध्ये दिशा, त्याप्रमाणे टॉयलेट, बाथरूम, या गोष्टी देखील तितक्यात महत्त्वाच्या आहेत मित्रांनो। या गोष्टींची पडताळणी करूनच तुम्ही नवीन वास्तू किंवा जुना भूखंड घ्यावा। परत तुम्हाला काही संपर्क लागल्यास किंवा काही मार्गदर्शन लागल्यास तुम्ही आमच्या क्रमांकावर संपर्क करू शकता। आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 9867975403। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक किंवा सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद मित्रांनो। जय श्रीराम, जय श्री स्वामी समर्थ।